नमस्कार, मी परमदास जाधव. आज आपण अशा एका मराठीमोळे खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने संपूर्ण भारताची मान जी आहे ती अभिमानाने उंचावलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील दिलीप महादेव गावित यांनी 2026च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. पण हा विजय इतका सोपा नव्हता. एका अपघातात हात गमावलेला या युवकाने हार न मानता जग जिंकलेला आहे. चला जाणून घेऊया या संपूर्ण संघर्ष आणि यशाची कहाणी. दिलीप महादेव गावित हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आणि तोरणनोगरी गावातील आहेत. लहानपणापासून त्यांना धावण्याची आवड होती, परंतु एका अपघातात त्याचा हात हा गमवावा लागला. अनेक जण अशा परिस्थितीत स्वप्न हे सोडून देतात, पण दिलीपने यांनी हार मानलेली नाही. तो लहान असतानाच त्याचा हात हा त्याला गमवावा लागला आणि त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. दररोज कठोर सराव सुरू ठेवला आणि ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे हे स्वतःमध्येच मोठे आव्हान आहे. आर्थिक अडचणी, योग्य सुविधा नसणे आणि प्रशिक्षणासाठी संघर्ष यावर मात करणे आणि मेहनत सुरू ठेवणे त्याच्या या प्रशिक्षणाने आणि कुटुंबाने त्यांना मोठा असा आधार दिलेला आहे. 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर T20 स्पर्धेत दिलीप गावित यांनी शानदार धाव घेतली. शेवटच्या काही सेकंदात त्यांनी प्रतिस्पर्धींना मागे टाकून सुवर्ण पदक हे जिंकलेलं आहे. स्टेडियममध्ये भारताचा तिरंगा हा पकडला आणि राष्ट्रगीत वाजले. हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा होता. तर T47 म्हणजे काय, ती स्पर्धा कोणती किंवा ते काय आहे, तर अनेकांना प्रश्न पडतो की T47 म्हणजे काय आहे ते नेमकी. तर T47 हे पॅरा ॲथलेटिक्समधील अशी श्रेणी आहे ज्यामध्ये हाताच्या वरच्या भागात किंवा खालच्या भागात जो आपला हात आहे तो वरचा भाग किंवा खालचा भाग हा शारीरिक अडचण असेल हाताला, अशा हाताच्या शरीरातील म्हणजे हाताला अडचण असलेल्या खेळाडू या T47 या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या खेळाडूंना इतरांप्रमाणेच कठोर प्रशिक्षण द्यावे लागते आणि त्यामुळे त्याचे यश अधिक प्रेरणादायी ठरते. तर दिलीप गावित यांच्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. सुरगाणा तालुक्याचे नाव हे जगभर पोचले. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केले. हा विजय ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे.
तर मित्रांनो, दिलीप गावित याची कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते. शरीरात मर्यादा असू शकतात, पण स्वप्नांना मर्यादा नसतात. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते. दिलीप गावित यांना मनपूर्वक सलाम. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.